नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललंय मंडळी. आणि दररोज नवे अंगावर शहारे आणणारे खुलासे समोर येत आहेत. आणि हो, ही बातमी करताना एक गोष्ट वारंवार समोर येते. खूप जण म्हणतात तो एकटाच दोषी नाहीये, बाकीच्यांचीही नावं समोर आणा. खरंच आहे, चूक करणारे कुणीही असतील तर तेही समोर यायलाच हवेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांच्या श्रद्धेचा, त्यांच्या अडचणींचा, त्यांच्या कमकुवत क्षणांचा गैरफायदा घेणं हे कोणत्याही कायद्यात, कोणत्याही धर्मग्रंथात योग्य ठरत नाही मंडळी. लोकांच्या विश्वासाचा फायदा घेत या भोंदूबाबानं फक्त आर्थिक फसवणूक नाही केली आहे, तर अनेक महिलांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. आजही अनेकांना विश्वास बसत नाहीये. ज्याच्या पायाची धूळ कपाळावर लावायचो, ज्याला देवासारखं मानायचो, तोच माणूस इतका खालच्या पातळीवर जाऊ शकतो. पण सत्य आता हळूहळू बाहेर येतंय आणि अशातच आणखी एका महिलेनं पुढे येत या भोंदूबाबाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड केलाय. ही कहाणी आहे एका विश्वास ठेवणाऱ्या मुलीची, जिचं लग्न ठरलं होतं, आयुष्य नव्यानं सुरू होणार होतं. पीडित महिलेनं सांगितलं, ती 2019 मध्ये पहिल्यांदा अशोक खरातला भेटली होती. तेव्हा त्यानं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला, तू माझी सर्वात आवडती मुलगी आहेस, तुझं कन्यादान मीच करणार. हे शब्द ऐकून ती आनंदी झाली, भावुक झाली. इतकंच नाही, तिनं आपल्या कुटुंबियांनाही बाबाला भेटायला नेलं. सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि 2022 मध्ये तिचं लग्न ठरलं. लग्नाआधी आशीर्वाद घेण्यासाठी ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत बाबांकडे गेली. तेव्हा बाबानं सांगितलं, लग्नाआधी ईशान्येश्वर महादेव मंदिरात सिद्धपूजा करावी लागते, त्यासाठी तुला 1 दिवस एकटीने यावं लागेल. मग पुढच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही. श्रद्धेनं भरलेल्या मनानं तिनं हे मान्य केलं. पण इथूनच तिच्या आयुष्याचा काळाकुट्ट अध्याय सुरू झाला. काही जण तर याचं समर्थन करताना दिसतायत. त्याने लोकांना वेड्यात काढलं, काय मेंदू आहे त्याचा, असं म्हणत त्याचं कौतुकही करतायत. पण एक प्रश्न आहे, एखादी व्यक्ती भावनिक दृष्ट्या कमजोर असताना तिला आधार देण्याऐवजी तिचा गैरफायदा घेणं हे हुशारी आहे का गुन्हा? बाबांना तिला पूजेच्या विधींबद्दल सांगतो असं सांगून ऑफिसमध्ये बोलावलं. दरवाजा आतून बंद केला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुला पुष्कराज देतो, सगळं ठीक होईल. मंडळी, यानंतर त्यानं तिला प्रसाद दिला. तो प्रसाद खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि त्या अवस्थेत, म्हणजे बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत त्या भोंदूबाबानं तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. इतकंच नाही, पीडितेच्या मते नोव्हेंबर 2022 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण 3 वर्ष तिला मादक पदार्थ देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. भीती, बदनामी, समाजाचं दडपण यामुळं ती आणि तिचं कुटुंब गप्प बसलं. पण आता ती पुढे आली आहे आणि तिनेच सर्वात आधी अशोक खरात उर्फ कॅप्टन बाबा विरुद्ध FIR दाखल केला. या एका तक्रारीनंतर आता अनेक आवाज बाहेर येत आहेत आणि पोलिसांनीही या प्रकरणात कसून चौकशी सुरू केली आहे. हो, समाजात चुकी करणारे अनेक असू शकतात, पण त्याचा अर्थ असा नाहीये की जो सर्वात जास्त विश्वास मिळवतो तोच त्या विश्वासाचा गैरफायदा करून स्वतःचं साम्राज्य उभं करेल. भोळ्या भाबड्या लोकांना फसवणं, त्यांच्या आयुष्याशी खेळणं याला चतुराई नाही तर सरळ गुन्हा म्हणतात. भक्तीच्या नावाखाली जर कोणी तुमचा विश्वास सोडत असेल तर तो बाबा नाही, तो भक्षक आहे. सावध राहा, जागरूक राहा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नमस्कार.